हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज असा येलो येलो जो लुक दिसतोय सगळ्यांचाच आणि आम्ही कुठेतरी चाललेलो आहोत. आणि आमचं गोलू गोलू बघा पहिले. गोलू बाबा, त्याला किती कळतंय बघ ना. रागन नको बघू बाबू, आपल्याला लाईक नाही करणार ते. स्माइल दे, स्माइल दे. आज त्याचा मूड नाहीये. तर आज आम्ही चाललेलो आहे जेजुरीला. तर म्हटलं की चला ब्लॉग शूट करूया आणि माझा हा पूर्ण लुक मी तुम्हाला दाखवते. ही साडी मला राजस्थानवरून आलेली आहे आणि खूप छान त्याची क्वालिटी आहे. मी त्यांची लिंक खाली देते, त्यांच्या तुम्हाला जर परचेस करायची असेल तर बघूया पुढे काय काय होतं. ॲक्च्युली मी 2 गाड्या घेतल्या होत्या, नाही तुम्ही म्हणाले की एकाच गाडीत एवढे भरभरून का गेलायत तुम्ही. तर सोबत जायची जी मजा असते ती अशी एकटे एकटे जाण्यात नाही आहे. त्यामुळे मग आम्ही सगळे दादा दादा प्रिया ते बघा त्यांची मजा आहे, जोडीने बसलेत. मम्मी, आमचे गोलू आणि मी. आणि पुढे दाखवते कोण कोण आहे. पप्पा आणि इकडे आमचे शेठ. शेठ हाय करा. हा झालं. तर आम्ही 10 वाजता निघालेलो आहेत आणि इथून म्हणजे दादाच्या घरापासून आम्हाला 1 ते 1.5 तास लागतो पोहोचायला. आता 1-1.5 तासानंतर बघूया. आणि सध्या ऊन एवढं आहे आणि त्यात आमच्यासोबत बाळ आहे, कसं होणार आहे बघूया पुढे. अँड गाईज 30 ते 40 किलोमीटर आम्ही पुढे आलो होतो आणि मग लक्षात आलं की आम्ही जे जागरण करायला चाललोय, जे म्हणजे घरचे देव असतात ते घेऊन चाललोय. आणि ते पण मम्मीने आणि प्रियाने सकाळी 5 वाजता उठून नैवेद्य बनवलं होतं पुरणपोळीचं. तर त्याचा सगळा डब्बा आणि ते देव, त्याचं सगळं ते जे होता डब्बा बनवलेला त्यांनी, तो एका पिशवीत ठेवलेला होता. आणि आमचं ठरलं होतं ना की 2 गाड्या घेऊन जायचं. तर दादाने त्याची गाडी घेतली आणि आम्ही क्रेटा घेतली होती. तर नंतर असंच ठरलं की एका गाडीत जाऊन बोर होण्यापेक्षा आपण एकच गाडीत जाऊ. आणि दादाने काय केलं, प्रियाला म्हटला की तू एकच पिशवी घेऊन जा, एक मी आणतो. आणि आम्ही 40 किलोमीटर पुढे आल्याच्या नंतर प्रियाच्या लक्षात आलं, तुम्ही ती पिशवी आणली का असं दादाला विचारलं. तर दादाने असं बघून म्हटला, अरे बापरे मी आणलीच नाही. आणि मग असे सगळ्यांनी त्याला शिव्या दिलेल्या आहेत आणि आता तोंड लपून बसलेला आहे तो आणि काहीच उत्तर देणार नाही. आणि जर हेच मी, मम्मीने किंवा प्रियाने केलं असतं, जर आम्ही अशी पिशवी विसरलो असतो आणि एवढे 40 किलोमीटर आम्हाला परत मागे जावं लागलं असतं, तर ह्या दादाने आम्हाला जगू की मरू असं केलं असतं. माहितीये बघा कसं तोंड लपून बसलाय असं. आणि वरून म्हणतो असं झालं ना, माझी लई चिडचिड होती. म्हणजे स्वतःच करायचं आणि स्वतःचीच चिडचिड. शहाणा. आता काही बोलणारच नाही त्याच्यावर. स्वतःची चुकी नसते तर मग म्हणजे आता किती वेळ वाया चाललाय आमचा की रिटर्न चाललोय गाईज आम्ही 40 किलोमीटर रिटर्न. काय जोक नाहीये. बघा कशा एकदा पण तोंड नाही दाखवणार तो. दाखव. आणि आमच्या गोलूची झोप पण झाली बघा, मस्त झोपलाय तो. आणि आता गेला उठला तिथे तो म्हणले, अय्या आपण परत घरी का आलो. स्टुपिड मूर्ख. मम्मी दे ना 2 शिव्या घालते थोड्याशा. आता काय शिव्या घालते. एवढा मोठा झाला तरी मम्मीचा मार खातो माहितीये का दादा. मम्मी आता आपण एक प्रश्न विचारू. तुझं कोण लाडकं आहे सांग बरं, दादा कमी दादा? खरं सांगा मम्मी, खरं सांग दादा. वैष्णवी खरं बोलला. पप्पा तुमचं सांगा. 2 नंबरला गोलू टाकला सोनी तू खोटं. पप्पाची सुद्धा मी लाडकी. दादा तुला कोणीच जीव लावणार नाही रे. असे कांड केल्यावर तुला कोण जीव लावणार. अरे सगळ्याला माहिती कोणचा बोलावं जास्त जीव आहे. मी हसते का तू. अगं मला गोला हसले हसते आपण हसले उठला झोप लगेच. सोनी बहिणच काय लावायची काही कळत नाही मला. शट अप. तर आमचं असंच 1-1.5 तासाचं डिस्टन्स अजून वाढलेलं आहे. आम्हाला तिथे जाऊन छान जागरण करायचंय आणि आम्ही ठरवलंय की वरती गडावर जायचंय यावेळेस. कारण की लास्ट टाइम 2 वेळा आम्ही गेलो पण गडावर, सॉरी कडेपठारावर जायचंय. आणि 2-3 वेळा आमचं लास्ट टाइम जाणं झालंय पण वरती नाही गेलो आम्ही. तर यावेळेस माझी इच्छा आहे की गेलोय ना तर तिकडे छान दर्शन घेऊन येऊया. तर मी तुम्हाला दाखवते की आम्ही कसं जागरण करणार आहे कसं नाही. आणि नैवेद्य म्हणजे ना माझ्या व्लॉगचं आहे ना घरच्या काही घेणं देणं नसतं.
दिसलं ना तुम्हाला? पाहिलंच नाही तू चालू आहे. बघितलं हे बघा हे बघा. सॉरी या तो है ना बाबडे. दोन 4 6 हो ना. आम्ही ऊस प्यायला थांबलो म्हणा. तिकडे बावलीस आम्ही रस प्यायला थांबलो. मी कसा दिसतोय सांगा. मी कसा दिसतोय. आतूने मला बुट आणलेत. आतूने मला कपडे आणलेत. मग आपण दाखवा त्यांना कशा दिसतोय. हा सांगा मला मी कशा दिसतो. हा मी गोड गोड दिसतो का नाही. छान छान दिसतो मी. कशात माझी टपोरे डोले. टपोरे डोले माझी टपोरे डोले. दाखव आपले शूज. दाखव शूज. बाबू बोबडे काय नाही असं का रागाने बघ. बाबू काय रे रागाने बघतो. का मामाने काय केलं तुला. काय केलं. मामा कुठे मामा. कुठे बाबडे मामा. आज असं का बघतोय मम्मी तर. बाबा निघला. स्माइल बाबू स्माइल. गोंडस माझे चक्कुला आहे तू माझ्या. म्हणजे चक्कुला आहे. चक्कुल्याचे बूट बघा किती क्यूट आहेत. ड्रेस बघा किती क्यूट आहे. धर बाबू तुला. धर मी नाही देणार. धर जा. धर रस पिल्यानंतर मग आम्ही घरी गेलो. ते राहिलेलं सामान सगळं घेतलं आणि नंतर मी काही शूट केलं नाही की आमचा कसा प्रवास झाला. आणि आम्ही फायनली पोहोचलो 1.5 ते 2 तासानंतर. म्हणजे आमचा कमीत कमी 1.5 ते 2 तास एक्स्ट्रा गेला असणार आहे. आणि अशा प्रकारे 3 ते 4 तासानंतर आम्ही जेजुरीला पोहोचलो. आणि एवढं छान वाटलं तिथे पोहोचून. आणि मग काय शेटला परत म्हटलं उचलून घ्या. म्हणजे असं मम्मी त्यांना असं वाटत होतं की आम्हाला परत बघायचं आहे. कारण की लास्ट टाईम जेव्हा शेटने मला उचलून घेतला तेव्हा मम्मी पप्पा नव्हते. तर त्यांनी मला असं इतकं इझिली उचलून घेतलं होतं की आपण असं कोणत्या तरी एखाद्या नाही का बाहुलीला उचलून घेतो तसं. आणि आता प्रियान दादाची वेळ होती. तर दादा म्हणतो की मला श्वासच घेता येईना झाला. तर असं आमच्या दोन्ही जोड्यांनी मस्तपैकी जसं नवी नवरी आणि नवा नवरदेव असतो तसं सगळ्यांना तर तिथे वाटत होतं की आम्ही नव्या नवऱ्याच आहेत म्हणून. आणि रील्स चांगले आले पाहिजे म्हणून आम्ही 3 वेळा उचलून घेतलेलं होतं. तर पहिल्या रीलमध्ये थोडंसं ब्लॅक आला होता. दुसऱ्या रीलमध्ये थोडंसं ब्लर झालं होतं. आणि मग तिसऱ्या रीलमध्ये सगळं काही व्यवस्थित आलं. अशा प्रकारे अर्धा गड तर आम्हाला त्यांनीच उचलून घेतलं होतं. मस्त आमची मज्जा झाली होती. आताच दादा वैतागला. दादा एवढ्यातच वैतागला. साईज प्रिया दमली. अजून कडेपठार चढायचं आपल्याला.
शेट तुम्ही जमले हा बोलायचं पण जीवावर येतं आमच्या. आणि इथे आल्यावरती कळालं की दादाची इथे ओळख आहे. दादाच्या ओळखीमुळे आम्हाला डायरेक्ट आतमध्ये दर्शन मिळालं आणि ते पण आम्ही एवढ्या छान टायमिंगवरती गेलो होतो की तिथे नेमकं आरती सुरू होणार होती आणि आम्ही तिथे पूर्ण त्या गाभाऱ्यात उभं राहून त्या आरतीचा आनंद घेतला. एवढं प्रसन्न वाटलं. म्हणजे मम्मी म्हटली की वाव म्हणजे काही टायमिंगला आलो आपण. आणि नंतर बाकीच्या सगळ्या देवांचं तुळजाभवानीचं सगळ्यांचं आम्ही दर्शन घेतलं. आणि याच्याच मागे एक महादेवाचं मंदिर होतं तर तिथे पण आम्ही दोघांनी जोडीने दर्शन घेतलं. म्हणजे तरी आम्हाला लास्ट 2 इयर्सने आम्ही आलो होतो. तसं तर आपल्या कुलदैवताला वर्षातून एकदा तरी ॲटलिस्ट यायला पाहिजे पण काही पॉसिबल झालं नाही. पण यावेळेस आम्ही आलो आणि यावेळेस याच्या पुढे आम्ही असा विचार केला की प्रत्येक वर्षातून 2 वेळा तरी यायचं कारण की एवढं लांब नाही आहे आणि यायला अवघड काही नाही आहे. तर मग असं प्रत्येक एका कोपऱ्यात जाऊन आम्ही बघत होतो नेमकं कुठे काय आहे कसं आहे. आणि इथे जी पावलं आहेत तिथे जो व्हिडिओ ट्रेंडिंग आहे ना तो व्हिडिओ मला काढायचा होता पण ते सगळं पॅक केलेलं होतं कारण की तिथे भयानक गर्दी करतात लोक व्हिडिओजसाठी. पण तरीही मी व्हिडिओ काढला पण तो मी अपलोड नाही केला त्यामुळे मी यूट्यूबमध्ये तरी टाकते. असं म्हणतात आमच्याकडे की कुलदेवताच्या दर्शनाला गेलं तर सुवासिनींनी तिथे देवाच्या दारात बांगड्या भराव्या. म्हणजे 2 भरा किंवा तुम्हाला पाहिजे तेवढ्या भरा पण ॲटलिस्ट तो एक मान राहतो तर तो भरावा कारण की आपण तशाही जास्त डेली बांगड्या घालत. मम्मी कसं झालं दर्शन? 1 नंबर झालं. गोलू कसं झालं बाबू दर्शन? गोलू बोलतो का तू काय म्हणते बघ. शोनूचा आज मूडच नाही खरं. तुझं कसं झालं प्रिया? म्हणजे एवढे भारी भारी व्हिडिओ काढलेत ना मी ते याचे जागरणाचे. हे पागल फोनवरती कोणाला पण सांगते का प्रियाला उचलून घेतलं म्हणून दमलोय मी. दादा तू एवढा का कमजोर झालाय? अरे कमजोर नाही मी वाढले म्हणून 56 किलो उचललाय माझ्या. तुझं वजन सांगतायत बघ. बाकीचे लुकड्या मुरक्या कशाला सांगताय वजन सगळ्यांना कळलं.
फादर बघ 10-15 पायऱ्या उचलून नेले. पप्पा तर कसे आहेत, पप्पांनी उचललं पण नाही. त्यावेळेस मी कमीत खालून वर नेली होती. हा ते तर शेटने मला नेलं होतं. आता म्हणतोय आता आता आपलं वय नाही. वय नाही काय उपयोग आहे. मी 4 पायऱ्या तरी उचलल्या, 5 तरी नाहीच नेलं ना, म्हणून तू रुसली ना मम्मी. शंका मामाने मला घ्यायला लावलं, संध्याच्या टायमाला घेतलं होतं तेव्हा. नातंड होती, आता नातू आले, सांभाळायचं कोणी. मी घेतलं होतं त्याला, म्हणलं असं मोठा झाला बघा बाबांचं आधी घेतलं. आणि लव्ह मॅरेज आहे. काय तुमचं लव्ह मॅरेज आहे? आमच्या मम्मी पप्पांचं लव्ह मॅरेज आहे. नाही लाजली मम्मी. काय आणलं शेठ? किती काळजी माझ्या नवऱ्याला. मला चांगलंय ना. असं आमचं दर्शन झालं छान छान. आमचा गोलूचं पण छान छान दर्शन झालं. आणि आता आम्ही फायनली निघालोय. जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. तर आता कुठे जायचंय? आता पहिलं जेवण करूया आणि मग ठरवूया. कडेपठारवर जायचंय का नाही? जायचंय का नाही? सगळ्यांनी इग्नोर केलं मला. जायला काय नाही वर ना आले तर पाय थरथरायला लागले. जायचं बाबू, तुला जायचं कडेपठारवर? नाही हा, त्याचं काही नाही. जावं टाका ते. मग तिथेच आम्ही जवळपासच्या एका हॉटेलमध्ये थांबलो. विठू माऊली धाबा म्हणून होतं. आम्हाला तिथलं काही जास्त माहिती नव्हतं, तर जे भेटलं तिथे गेलो. थोडंफार लाईट खाऊ म्हटलं. मग आम्ही प्रत्येकाच्या चॉईसने सगळं व्हेज ऑर्डर केलं. आणि एवढी काही छान टेस्ट नव्हती, बट ठीक आहे, खाल्लं थोडंफार. गाईज बघा, हा डोंगर चढायचा आहे आणि वरती जायचंय. आणि इथे डिस्कशन असं चाललंय, असं असतं ती. गोलूला बांधायचं डिस्कशन चाललंय. आणि कोण किती चढणार किती नाही ते चाललेलं आहे. म्हणजे सगळ्यांनी चपट्या चप्पल्स घातल्यात. आणि माझी चप्पल बघा कशी चढणार आहे मी. हे सगळं मम्मीने पोपट केलाय. मम्मी मुळे चप्पल नाही आणली मी, सगळं मम्मी मुळे. ही पहिली पायरी आहे. आणि आता आम्हाला कडेपठार चढायचं आहे. आणि सगळ्यांना हे मोठं चॅलेंज आहे. कसे चढणार काय माहिती. मी तर चढायच्या आधीच हलगडले. आणि माझे हिल्स तर हिल्स बघा. आणि हे सगळ्यांना माझी क्यू पण येत नाही. शेट उचलून घ्या की. घालू का मी चप्पल कोणाची असेल ती? असं वाटते माझ्यासाठी दुसरीच घाल. बापरे, आणि अर्ध्यातच दमलो. ही जोडी अजून चालतीच आहे. आणि आम्ही सगळी इथे आराम करतोय. गड किती भारी दिसते बघ. हो खरंच किती सुंदर दिसतोय. गड किती छान दिसतोय इथून. वाव. हा आमचा 4था का 5वा स्पॉट आहे बसायचा. आणि आता पुढे मी दाखवते अजून किती लांब आहे. म्हणजे जे इथे ऑलरेडी आलेले आहेत ना कडेपठारवर त्यांना माहिती असेल की किती लांब आहे. म्हणजे अक्षरशः आम्हाला वाटलं होतं, मी सगळ्यांना म्हटलं एवढं काय तुम्ही नाटकं करतात, चला एवढं काही नाही, वर आपण चालू शकतो. पण हे खूपच अवघड आहे. म्हणजे ज्याला रोज एक्सरसाइजची सवय आहे तो चालू शकतो, जो कधीच एक्सरसाइज करत नाही तो बिलकुल चालू शकत नाही. किती लांब आहे पुढे? याची डबल आहे का? तिथे पलीकडे खाली उतरायची. तिथून पुढे 10-15 मिनिटं. म्हणजे सपाटच आहे ना पुढे? का शिड्या आहेत? एवढे शिड्या आहेत रे. एवढ्याच आहेत ना? 2 रोड आहेत, एक तासा आहे आणि तिथं तो माणूस आहे का तिथून एक लेफ्टला. म्हणजे रस्ता आहे का? इकडून पण सापड आहे आणि इकडून पण आहे, दोन्हीकडनं रस्ता. तुमचे जे चॉईस. तुम्ही हेच गाठन चढले होते का? हा गेले गेले ते कोण कोण परत येणार कडेपठारला?
आता मी लवकर येणार नाही, म्हातारा झाल्यावर येणार. पप्पा तुम्ही अजून दाढी पिकली हो, अजून किती म्हातारा व्हायचंय? म्हातारा कुठं, आता शिकतो 50 झाली. अजून 50 पण नाही पप्पा, आपण 50 जोरात करणार. हा माय गॉड. मी काय म्हंटले होते, 9 लाख पायऱ्या आहेत आणि आहेतच, असणार आहेत, काहीच विषय नाही. जाताना मोजू आपण. कोण मोजणार एवढ्या? आपण 30 पायऱ्या चाललो का थकतोय? थकायचा नाही विषय, पण 9 लाख पायऱ्या असणार आहेत. नाही असणार. मी सांगतो. तर गाईस, कोणाला माहिती असेल इथे किती पायऱ्या आहेत, जो कोणी कडेपठारवरती आलेला असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की नक्की किती आहेत. पण माझ्या ऐकण्यानुसार, इतक्या दिवस झाला आम्ही ऐकतोय ना, तर 9 लाख पायऱ्या आहेत असं आम्ही ऐकलंय. तर सगळे मला इथे वेड्यात काढतायत, तर तुम्ही नक्की आठवणीने मला कमेंट करा. होय, 9 लाख सोडू शकत नाही आपण. व्ह्यू बघा, हा बघा व्ह्यू किती सुंदर दिसतोय. पावसाळा असता तर काय मज्जा आली असती. अजून त्या कॉर्नर पर्यंत जायचंय, मग तिथून सरळ आहे वाटतं 2 किलोमीटर, अँड देन मग आम्ही पोहोचलो. बघा आमची कॅपॅसिटी. खरंच ना, मी गोलूला घेतलं ना की ताकद येते वाटतं माणसाला. चालतोय बरोबर. साडी खावावी लागली मला, ती नुसती पायात येते. जर पॅन्ट आणि टी शर्ट आणलं असतं ना तर शप्पात 1 नंबर चढता आला असतं. साडीवरती चढणं म्हणजे खरंच बानुबाईचं मंदिर. चला पाय पडा. देव बाप्पा सुखाचे ठेव. आम्ही पोहोचलो. आता एकदम थोडंसं बाकी आहे. इकडून थांबा, थोडंसं बाकी आता आम्हाला फक्त पोहोचायला, एकदम थोडंसं. खूप कष्टांनंतर आता आम्ही 10 मिनिटं लागतील अजून पोहोचायला. चला 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 बाबूजी, व्ह्यू दाखवते ना. खूप सुंदर आहे व्ह्यू, खूप सुंदर. कुठे? आणि इथे बसायची पण सोय खूप केलेली आहे त्यांनी, खरंच मानायला पाहिजे. एवढ्या वरती येऊन बसायची सोय, आणि त्यात वरती येऊन आम्हाला थंड पाण्याची बॉटल सुद्धा मिळते. त्यांच्या कष्टांना तर सॅल्यूट आहे बाबा. एवढ्यावर सिंपल चालता येत नाही त्याला, सिंगल माणसाला. आणि ते सगळं स्टॉक वरती घेऊन येतात. जर त्यांनी 10 रुपयाची बिस्लरी 50 किंवा 100 रुपयाला दिली तरी खरंच ती वर्थ इट आहे. त्यात आपण कमी करायला नाही पाहिजे, उलट त्यांचा हक्क आहे तो. दमलोय आता आम्ही, खरंच खूप दमलोय. हे दोघं तर दिसतच नाहीत. आत्याबाई एवढं घेऊन चढल्यात आता, उद्या पाय दुखतील. ओ घ्याव त्याला आता. मी गोलूला घेऊन अर्धा रस्ता चढली. चला अशा कपड्यांना बंदी. आणि आता हे सगळीकडेच केलेलं आहे, त्यामुळे साडी घालून आलोय. खूप बेस्ट काम केलं. पण देवाला जाताना मला तर नाही आवडत का कोणी असे कपडे घालून जात असेल. कितीही कोणीही मॉडर्न असू दे,
तो तेवढा तरी शिस्तीचं पालन करतोच. मारुती मंदिर आहे इथे छान, माग रामाचं आहे. आणि इकडे राम मंदिर आहे. किती छान वाटतंय ना इथे येऊन, म्हणजे सांगताच येणं झालंय एवढं छान इथे वातावरण आहे. हेच अजून थोड्या वेळाने, थोडीशी म्हणजे आता 5 वाजलेले आहेत ना, तर थोडंसं अंधार पडल्यावरती, थोडीशी अजून संध्याकाळ झाल्यावरती खूप छान वाटणार आहे इथे. चला आता दर्शन घेऊया. ब्लॉग काढायला आता ना माझं स्टोरेज फुल होतं आहे. शेटचा मोबाईल यूज करते तरी पण स्टोरेज फुल होतं आहे त्यांचं सुद्धा. आता इथे एक नारळ आणि ओटीचं सामान घेतलंय. आमच्या गोलू झोपला. क्युटी क्युटी झोपली माझी. हे येडी. हे आहे खंडोबाचं मूळ मंदिर, कडेपठारवरचं. मोबाईल आहे का अलाउडात? पाय पडावं माझ्यावरच पण. हे शब्दात सांगू शकत नाही. म्हणजे खरंच आहे, कुलदेवताच्या दर्शनाला आलं ना तर मनापासून वेळ काढून या. आणि असं कडेपठार वगैरे तुम्हाला तसं खूप उंच आहे वगैरे, आम्ही खरंच विचार केला होता. खूप छान वाटतं. आता परतीचा काळ सुरू झालेला आहे आणि येणाऱ्या भाविकांचं आम्हाला दुःख कळू शकतं की किती चढण्याचा तो एक असं म्हणतात ना की कधी पोचेल. आम्ही काही वेळापूर्वी त्यांच्या जागेवर होतो, पण आता आम्ही उतरतोय. आनंद सांगू शकत नाही, कारण की आमचं दर्शनही खूप छान झालं आणि परतीचा काळ सुरू झाला आहे, त्याच्यामुळे अजूनच घरी जायची आता ओढ लागलेली आहे. तर उतरताना काही नाही वाटत आहे, चढताना थोडासा त्रास झाला, पण तेही एक्सरसाइज रोज करत असतो आम्ही, तर आम्हाला नसता झाला. आता आम्ही चाललेलो आहे घरी. बघा पप्पांची किती काळजी आहे पप्पांना. मला म्हणतायत खाली बघून चाल, नाहीतर ब्लॉकच्या नादात पडशील. हे बघा आमच्या गोलूला, तर गोलू म्हणत असेल काय चाललंय, मला कुठून कुठे नेताय, मला ब्लॉग मध्ये घ्या. बाकी काही विषय नाही, मला ब्लॉग मध्ये घ्या, त्याचं म्हणणं आहे. उतरताना खरंच काही वाटत नाहीये, चढताना थोडा त्रास झालाय, पण ठीक आहे. म्हणजे जे काय वाटत होतं ना चढताना, जेवढे दमलो होतो ना तेवढेच आम्ही जास्त प्रसन्न झालो तिकडे दर्शनाने.
कसे तोंड पडलेत सगळ्यांचे. का ग मम्मी तोंड का पडले? बघ मी आहे तशीच आहे, बघ टवटवी. हा तुझं का तोंड पडलंय मी विचारते. दमली? मग दमली मम्मी, म्हातारी झाली आमची मम्मी आता. आमचे पप्पांची एवढी दाढी पिकली तरी पप्पा काय म्हणतात माहितीये का, आता मी म्हातारा झाल्यावर येईल परत. म्हणजे आता त्यांचं किती म्हणणं, म्हणजे त्यांचं किती मनच तरुण आहे. आणि इथे येऊन आम्ही परत एक स्टॉप घेतलेला आहे. लहान बाळामुळे आम्हाला असा स्टॉप घ्यावा लागतोय. किती छान वातावरण आहे इकडे, मला तर जाऊच वाटत नाही, एवढं भारी वाटत आहे ना इथे. डॉक्टरने 2च दिले, एक टूप आणि एक औषध दिलंय ना. बस काय ओके. आमचा गोलू अजिबात रडला नाही, एवढं चढलो तरी. फक्त ते वाजवता ना तेवढं तिथं. ते पण खाली मम्मी, आपण एवढं चढलो तरी पण नाही. गुणाची बाबू आहे, गुण्याची बाबू आहे. आता धंदा नंदा. जय मल्हार, सदा आनंदाचा. भैरवनाथाचे कसं दाखव एकदा करून. दादा एकदा चालायला लागलं. ते बघा आपली गाडी तिकडे उभी आहे. थोडंच राहिलंय गाईज. म्हणजे आपण इथून 4 वाजता गेलो ना वरती, आणि आता 7 वाजलेत. 4 का जास्त वाजले होते. जो कोणी प्लॅन करत असेल जाण्यासाठी तिकडे कडे पठारावर, तर तो मला अंदाज येऊनच जाईल किती वेळेचं अंतर आहे ते. माझी चप्पल बघा मी कुठे ठेवली होती. शेट आणा ना. एवढे हिल्स घालून चालणं शक्य नव्हतं, म्हणून मी माझी चप्पल इथेच ठेवून गेले होते. दे मी घेते हातात. ठीक आहे, देवाची पिशवी. बघा आई असावी असं म्हणतात ना, का तर जीव लावायला, हो की नाही ग? मी आई म्हणजे बघ ना, आता जर दुसरं कोणी असतं तर म्हटलं असतं घे तुझी हातात. आई म्हणून एवढा जीव लावते. बघ माझ्या नवऱ्याने सुद्धा तिथून चप्पल आणली नाही. म्हणजे बघ कोणाचा किती जीव आहे, कळलं का तुला? बावळाट म्हणते धरून मला. आणि फायनली आम्ही कडे पठार उतरून आलोय. वाटलं नव्हतं एवढं चढून वर जाऊ आणि असं म्हणजे वेळेत खाली येऊ. बघू शकता एकदम प्रॉपर टायमिंग झालेला आहे आम्ही खाली येऊन. म्हणजे बघा ना किती असं वाटतं इथेच आहे, पण खूप लांब आहे. बट ठीक आहे, खूप वेळेवर आलोय आम्ही. म्हणजे एकदम अंधार पण नाही झाला, प्रॉपर टायमिंगला आलोय. चलो मेरी क्रेटा रेडी है. हे बघा इथे काय केलं हे सीटचं. सो गाईज ब्लॉग इथेच संपवते. कसं वाटलं आमचा जेजुरीचा ब्लॉग मला कमेंटमधून नक्की कळवा. आणि मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होता की या कडे पठारावरती नक्की किती पायऱ्या आहेत हे मला कमेंटमधून नक्की सांगा. आणि माझे छान छान व्हिडिओज यूट्यूब इंस्टावरती मी शॉर्ट्समध्ये अपलोड करणार आहे. त्यांना खूप 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 प्रेम द्या. थँक्यू सो मच. बाय बाय गाईज, लव यू सो मच. अँड भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.